या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. महाराष्ट्राला लोककलांचा समृद्ध वारसा असून या वारशाचे जतन व संवर्धन करणे गरजेचे आहे, असे आवाहन करून राज्यातील दुर्मिळ होत चाललेल्या लोककलांना प्रोत्साहन देऊन त्या टिकवण्यात राज्य शासनाच्या वतीने घेण्यात येणारे विधी नाट्य सारखे महोत्सव महत्त्वपूर्ण ठरतील, असे प्रतिपादन राज्य सांस्कृतिक पुरस्कार विजेते ज्येष्ठ शिवशाहीर पुरुषोत्तम उर्फ राजू राऊत यांनी केलं. कोल्हापुरात राज्य सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने विधी नाट्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आलं. महाराष्ट्राच्या समृद्ध लोककला परंपरेला ऊर्जित करण्यासाठी कोल्हापुरात सुरू असलेल्या 3 दिवसीय विधिनाट्य महोत्सवाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. ज्येष्ठ शिवशाहीर राजू राऊत यांनी दीपप्रज्वलन करून महोत्सवाचे उद्घाटन केले. राज्यातील विविध भागातील कलाकारांनी संबळ, हलगी, जुगलबंदी, वासुदेव गीते, गोंधळ, पोतराज आणि आराती भोपी मेळा अशा लोककलांचे सादरीकरण केले. प्रेक्षकांनी टाळ्यांच्या गजरात कलाकारांचे कौतुक केले. राज्य शासनाच्या वतीने लोककलांचे जतन आणि संवर्धनासाठी आयोजित करण्यात आलेल्या या महोत्सवात प्रेक्षकांना राज्यातील दुर्मिळ लोककलांचा आनंद लुटता येणार आहे. सांस्कृतिक कार्य संचालनालयाने नागरिकांना महोत्सवात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. नेवल क्लब येथील गोविंदराव टेंबे रंगमंदिरात 26 मार्चपर्यंत दररोज सायंकाळी 6:30 वाजता हे लोककला सादरीकरण होणार आहे.